बैठकीमध्ये काही निर्णय झाले ज्यामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 यामध्ये काही बदल प्रस्तावित करण्यात आले। या संबंधामध्ये ही पत्रकार परिषद आहे। विशेषतः 2016च्या कायद्यामध्ये 9A नावाचं नवीन कलम टाकून राज्यपालांनी नियुक्त करण्यात येणाऱ्या कुलगुरूंसाठीच्या शोध समितीचा अधिकार काढून घेण्याचं काम सरकारने केलं आहे। बदल काय? पूर्वी आणि आता नवीन प्रस्तावित पूर्वीच्या कायद्यामध्ये केव्हाही कुलगुरू नियुक्तीची वेळ आली तर 6 महिन्याआधी कुलगुरू एक शोध समिती नियुक्त करतील। ज्या शोध समितीमध्ये सुप्रीम कोर्टाचे रिटायर न्यायाधीश, कुठल्या तरी राज्याचे चीफ जस्टिस रिटायर्ड किंवा हायकोर्ट न्यायाधीश, बरोबरीने रेप्युटेड एज्युकेशनिस्ट, कोणी पद्म अवॉर्डी असतील तर ते, आणि राष्ट्रीय मान्यताप्राप्त शिक्षण तज्ञ, आणि बरोबरीने प्रिन्सिपल सेक्रेटरी उच्च शिक्षण विभाग, या सगळ्यांची एक समिती बनेल। आणि ती समिती अर्जदार कुलगुरू पदावरच्या व्यक्तींची सगळी शहानिशा करून 5 जणांची नावंही कुलगुरूंकडे प्रस्तावित करेल। ठाकरे सरकारला हे मान्य नाही। सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, चीफ जस्टिस रिटायर्ड ही कमिटी मान्य नाही, पद्म अवॉर्डी मान्य नाही, रेप्युटेड एज्युकेशनिस्ट मान्य नाही, स्वतःच्या सरकारमधला प्रिन्सिपल सेक्रेटरी त्यातला सदस्य असेल तर ते मान्य नाही। नवीन बदलानुसार राज्य सरकार एक समिती नेमेल, त्या सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारच करील। म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी, आणि त्या समितीने जी नावं सुचवली जातील त्यातली 2 नावंही कुलपती म्हणून राज्यपालांसमोर मांडली जातील। याचा सरळ सरळ राजकीय अर्थ असा आहे की यापुढे राज्यातील विद्यापीठांमधले कुलगुरू हे आता युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवले जातील। ज्या पद्धतीचा नेमणुकांबद्दलचा पूर्व अभ्यास आपण केला तर लक्षात येईल, राज्यांमध्ये वेगवेगळ्या ज्या नेमणुका झाल्या प्रमुख विषयांवर, त्यातनं हे लक्षात येतं की एक नवीन सचिन वाझे सारखा माणूस किंवा व्यक्ती हे आता विद्यापीठांच्या कुलगुरू पदावर बसण्यासाठी राज्य सरकारने सर्वाधिकार आपल्याकडे घेतलेले आहेत। आणि त्यामुळे माझ्या मनात शंका नाही, विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण नक्की होईल की आता अशाच कुठल्या तरी सचिन वाझेच्या हस्ताक्षराची प्रमाणपत्र पदवीदानाची हे विद्यार्थ्यांच्या माथी मारली जातील का, हा प्रश्न आहे। आणि एका अर्थाने सांगायचं झालं तर जो राजाबाई टॉवर इंग्रजांसमोर सुद्धा ताठमानेने उभा राहिला, त्या राजाबाई टॉवरला मंत्रालयासमोर झुकवण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे। आणि हाच अहंकार आहे। मी ठरवीन ते धोरण, मी लावीन ते तोरण, ही या ठाकरे सरकारची कार्यपद्धती आहे। आणि म्हणून राजाबाई टॉवरला मंत्रालयासमोर झुकवण्याचा हा प्रयत्न आहे। विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर हे आक्रमण आहे। हे आक्रमण नव्याने नाही आहे। या अगोदर सुद्धा आपण बघितलं असेल, ज्या वेळेला अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विषय झाला, सिनेट नाही, अकॅडमिक काउन्सिल नाही, विद्यापीठातल्या कुठल्याही समितीने सुचवलं नाही, युवा सेनेने पत्र दिलं, माननीय मंत्री महोदयांनी परीक्षा रद्द केल्या, सुप्रीम कोर्टाने ताशेरे वाढले।
त्यामुळे विद्यापीठाचे आक्रमण तेव्हापासून सुरू आहे. दुसऱ्यांदा आपण बघितलं की विद्यापीठाची असलेली आपत्ती व्यवस्थापन निधी असतो, त्या आपत्ती व्यवस्थापन निधी माननीय मंत्री आणि सरकारने परस्पर वळवला, विद्यापीठाचा निधी वळवण्याचं काम केलं. विद्यापीठावरचं आक्रमण तेव्हापासून चालू आहे. विविध विद्यापीठं आपापल्या ठिकाणी असलेल्या कामं पूर्ण करण्यासाठी ज्या निविदा काढतात, टेंडर, त्या टेंडरची माहिती आम्हाला द्या अशी पत्र OSD मंत्री महोदयांचे पाठवतात आणि विद्यापीठातल्या निविदांमध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न याआधी याच मंत्री महोदयांनी ठाकरे सरकारने केलेला आहे. याआधी आम्ही हेही पाहिलंय की विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील काही प्राध्यापक आपल्या आस्थापनावर घ्यायची, पण त्यांचा पगार मात्र विद्यापीठानेच दिला पाहिजे असे निर्णय घेऊन विद्यापीठाच्या निधी आणि हस्तक्षेपामध्ये त्यांनी वाढ केलेली आहे. हे ठाकरे सरकारनेच केलेलं आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने विद्यापीठावर आक्रमणं जी चालू होती ती काल परवापर्यंत निधी पुरता होती, वसुली पुरता होती. आता एक पाऊल पुढे टाकण्यासाठीची ही मुहूर्तमेढ आहे. आमच्या मनामध्ये शंका आहे, किंबहुना हे सत्य समोर येईलच. हे सगळे कुलगुरू आम्ही निमू, त्यांचा निष्पक्षपणाची नियुक्ती आम्हाला नको, विद्यापीठाचं स्वायत्तता नको, स्वतंत्र विद्यापीठाचा कारोबार नको. आम्ही ठरवू तेच. हे केवळ आमच्या मनातली शंका आणि जे सत्य समोर येईल ते म्हणजे हे प्रकार आता सुरू आहेत. कारण मुंबई विद्यापीठाची करोडो रुपयाचे मोकळे भूखंड आता लक्ष्य करण्याचं काम ठाकरे सरकारकडनं सुरू झालेलं आहे. काही बातम्या ऑलरेडी आल्याच आहेत. कुठल्या तरी SRAला काहीतरी भूखंडाबद्दल चर्चा चालू आहे. त्याबद्दल निर्णय जर गतीने घ्यायचा असेल तर आमचा कुलगुरूवर असलेला बरा हे तर नाही ना. काही परस्पर रजिस्टर, अनरजिस्टर, संहिता असलेल्या, संहिता नसलेल्या ट्रस्टना जागा वळवण्याचा प्रयत्न, विचार सुद्धा चालू आहे. आणि त्यामुळे भूखंड लाटण्यासाठीच्या मुहूर्तमेढासाठी असे विद्यापीठाच्या कायद्यामधल्या बदलाला सुरुवात झाली आहे, याचा आम्ही निषेध करतो. आणि विद्यापीठ बचाव हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातर्फे घेण्यात येईल. या पद्धतीने कारोबार जर केला तर विद्यापीठाचं स्वतंत्रता तर जाऊ दे, पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित जे विद्यापीठांनी करायला हवं, विद्यापीठ अनुदान आयोगाने जे विद्यापीठांनी अपेक्षित काम करायला हवं, याला हरताळ फासला जाणार आहे. बरं, माननीय मंत्री महोदयांना आमचा एवढाच प्रश्न आहे की तुम्ही जे घेतलेले सर्व निर्णय आतापर्यंत हे अधिकारांचं विकेंद्रीकरण करणारे आहेत की अधिकारांचं केंद्रीकरण करणारे आहेत? बरं, यामध्ये कुठलीही चर्चा कधी गुणवत्ता विद्यापीठांची कशी वाढेल, शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल याबद्दल कधीच नाही. आणि त्यामुळे विद्यापीठांवरचा हा हल्ला आहे, घाला आहे. मी महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करतो की या विरोधामध्ये येणाऱ्या आपल्या भावी पिढीचं संरक्षण करण्यासाठी सरकार विरोधी वक्तव्य भारतीय जनता पार्टी विद्यापीठ बचाव हा कार्यक्रम यापुढे घेईल. दुसरी एक माहिती, आज केवळ माहिती आपल्या समोर मी आणू इच्छितोय, कारण आजच मी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो आहे. वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं, तुम्ही वाचलं असेल, करण जोहर यांच्या घरी काही पार्टी झाली आणि वाचनात हेही आलं असेल की त्या पार्टीमध्ये असलेल्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या या वर्तमानपत्रामधून आम्ही वाचल्या. त्या सत्य मानून मी पुढे बोलतोय.
जी माहिती मला कळाली, मी अधिकाऱ्यांशी बोलल्यावर सीमा खान, अमृता अरोरा, करीना कपूर यांना कोरोनाची लागण झाली। मी महानगरपालिकेला पत्रही लिहिलंय, फोनवरही बोललो आणि मी महानगरपालिकेला 3च प्रश्न विचारले। करण जोहर यांच्या घरी 8 तारखेला का केव्हा तरी जे काही उल्लेख असेल तो आपण सुधार करू शकतो। माझी जी माहिती मी ती मांडतोय। जी पार्टी झाली त्यामध्ये नेमके किती लोक होते, जी लोक होती त्या सगळ्यांची टेस्ट करण्यात आली आहे का? मनपाचे काही अधिकारी सांगतात 8च लोक होती। मी त्यांना प्रतिप्रश्न केला की 8च लोक होती, ही कशाच्या आधारावर आपण संख्या सांगताय? त्यावर त्यांनी मला उत्तर दिलं की आम्ही बाधित लोकांशी चर्चा केली आणि उत्तर देताना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला हे सांगितलं, मी नाव चुकत नसेल तर सीमा खान किंवा सीमा कोणत्या होत्या महिला भगिनी, त्यांनी काही नावं सांगितली, काही नावं गाळली, लपवली। मग अधिकारी म्हणाले आम्ही स्वतः करीना कपूर यांच्याशी बोललो, उर्वरित नावं जी सीमा या भगिनीकडून गाळल्या होत्या त्याच्यातनं त्यांना कळली करीना कपूरकडनं। याचा अर्थ संदेह निर्माण होतोय नेमकी किती लोक होती। आणि म्हणून 3रा प्रश्न मी महानगरपालिकेला असं म्हटलंय की नेमकी किती लोक होती ही समजण्यासाठी तुम्ही त्या रिजन्सी नामक इमारतीचा CCTV फुटेज घेतला आहे का? मी ही पत्रकार परिषद घेईपर्यंत मला उत्तर आलंय की नाही आणि त्यामुळे संशय बळावतोय की त्या पार्टीमध्ये 8च लोक होती का अजून जास्त होती? त्याबद्दल CCTV फुटेज किंवा अन्य इमारतीतील किंवा त्या ठिकाणी उपस्थित असलेले ड्रायव्हर असतील, अजून काही स्टाफ असेल, या कोणाकडनं माहिती गोळा केल्याचं दिसत नाहीये। आणि म्हणून आमचा सवाल महापालिकेला हा आहे की त्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधला कोणी मंत्री होता का? हा संशय बळावायचा नसेल तर CCTV फुटेज त्या इमारतीचे महापालिकेने जाहीर करावे, किंबहुना कोणी मंत्री असेल तर त्यांनी स्वतःहून हे सुद्धा जाहीर करावं। जी माहिती समोर आली आहे त्याच्यामध्ये त्या पार्टीमध्ये असलेल्या अन्य लोकांपैकी काहींनी BMCच्या कडून टेस्ट केलेल्या नाहीत, खाजगी आणि माझ्या माहितीप्रमाणे हरकिसनदास हॉस्पिटलकडून टेस्ट केल्या गेल्याची माहिती समोर येते। ती पुन्हा एकदा रिव्हेरिफाय आम्ही करू आणि त्यामुळे प्रश्नचिन्हच आम्ही महापालिकेला विचारतोय आणि त्यामुळे यातलं सत्य महापालिकेने समोर आणावं, CCTV फुटेज घ्याव्या, कोणी मंत्री त्या पार्टीला होतं का याबद्दलची स्पष्टता द्यावी। जन आरोग्याशी खेळणं आणि संशय बळावणं योग्य नाही। महानगरपालिका हे करेल अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। जी माहिती आहे आणि जे मला सांगायचं आहे ते मी मांडलेलं आहे। राज्यपाल आणि महाविकास आघाडी हा वाद ते आता नवीन नाही, याच्या आधी देखील अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल। तुम्हाला असं वाटतं की फक्त राजकीय हेतून आणि राज्यपालांना कुठेतरी दुय्यम दाखवण्यासाठी हे सगळं केलं? खरं तर राज्यपाल विरोधात महाविकास आघाडी हा संघर्ष नाही आहे। शिक्षणाबद्दलचा दुराग्रह, शिक्षणाबद्दल असलेला असंवेदनशीलपणा आणि म्हणून विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेत असलेला परिवार विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष आहे। म्हणून मी मांडलं की बाबा अंतिम वर्ष परीक्षांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तेच केलं, प्राध्यापकांना आपल्या आस्थापनावर आणायचं आणि त्यांचा पगार विद्यापीठातनं काढायचा।
विद्यापीठांच्या निविदामध्ये OSDनी पत्र पाठवायचं, आपत्ती व्यवस्थापन निधी विद्यापीठाचा राज्य सरकारने पळवायचा, एकंदरीत शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात महाविकास आघाडी हे चित्र आहे. आणि म्हणून हा कायद्यातला बदल तातडीने मागे घ्यावा. शिक्षण तज्ञांनाही तो मान्य नाही आणि गुणवत्ता वर्धनासाठी तर तो उपयोगीच नाही. आशिषजी कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की राजकीय निर्णय राहिलेला आहे. हा संविधानात राज्यपालांना जे अधिकार दिलेले आहेत किंवा विद्यापीठांच्या संदर्भातली जी मांडणी आहे त्याच्या अगदी विरोधात आहे. तर मग या प्रकरणामध्ये आपण न्यायालयाचं दार उठावलं. खरं तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 ज्यामध्ये राज्यपालांच्या मार्फत नियुक्त करणाऱ्या शोध समितीला कुलगुरू नेमणुकीचा अधिकार ही अचानक आलेली गोष्ट नाही आहे. यासाठी सन्माननीय थोरात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी सदस्य आणि संबंधित त्याची समिती नेमली गेली आहे 2014-15ला. त्यांनी 6-8 महिने त्याच्यावर काम केलं आहे. मग विधानसभेमध्ये तो मसुदा, तो कायदा प्रस्तावित दाखल केला गेलाय, प्रेझेंट केला गेलाय. त्यानंतर दोन्ही सदनाच्या, विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सदस्यांची संयुक्त समिती नेमली आहे. त्या संयुक्त समितीने याच्यावर चर्चा केली आहे आणि मग संयुक्त समितीने चर्चा करून मान्य झालेल्या विषयानंतर हा कायदा मंजूर झाला आहे. त्यामुळे एक्सपर्टच्या समितीपासून संयुक्त समितीपर्यंत जो चर्चेतून लोकशाही पद्धतीने कायदा झाला तो एका वाक्यामध्ये आणि एका पत्रामध्ये झटकन काढून टाकण्यासाठी सरकारला आमचा सवाल आहे, तुम्ही कुठे अभ्यासगट नेमला होता का? कुठल्या विशेषज्ञाने तुम्हाला काही सांगितलं होतं का? त्या अभ्यास गटाचा काही अहवाल आहे का? आणि म्हणून हेकेखोरीपणे थेट संविधानिक प्रक्रियेने जो कायदा आला त्यातला बदल आम्हाला नको म्हणून करणं हा केवळ माझा अहंकार एवढ्याच गोष्टीसाठी ठाकरे सरकार करतंय. यातना विद्यापीठ आणि विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्था यांच्या गुणवत्ता वर्धनाचा काहीही कार्यक्रम होणार नाही. कोर्टाकडे जाण्याचा रस्ता तर खुला आहेच, पण त्याआधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यावर भारतीय जनता पार्टी चर्चा करून आपलं मत मांडून सरकारला हे मागे घ्यायला बाध्य करेल. त्याच्यात आणखी एक असा आरोप केला जातो की राज्यपालांच्या मार्फत विशिष्ट विचारसरणीचे, विशेष करून संघ विचारसरणीचे लोक कुलगुरूपदी नियुक्त करण्याचा घाट आहे आणि त्याला विरोध म्हणून महाविकास आघाडीने हा बदल केला. मला असं वाटतं की हा आरोप अनाठही आणि चुकीचा आहे. युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये किंवा शाखांमध्ये कुलगुरू ठरवण्यापेक्षा अगोदरची कार्यपद्धती विद्यापीठाला उपयोगीच ठरलेली आहे. मी कुठल्याही मंत्र्याचं नाव आज घेत नाहीये, मी त्याच्या मागावर आहे. महापालिकेने CCTV फुटेज ताब्यात घ्यावे आणि जाहीर करावेत एवढं माझं म्हणणं आहे. मंत्री आला की नाही याबद्दलची स्पष्टता महापालिकेनेच द्यावी, अन्यथा आम्ही समोर आणूच. त्यावेळेस पण भाजप नेत्यांकडून अशाच पद्धतीचे आरोप झाले होते की CCTV फुटेज किंवा मंत्रीच्या पार्टीत होता, अगदी युवा मंत्र्यापर्यंत उल्लेख झालेला. पण पुढे संपूर्ण जो काळ गेला त्यातून काहीच बाहेर आलं नाही. आज जी मी माहिती दिली आहे याबद्दल महापालिकेने स्पष्टता दिली तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. किंवा मुंबई पोलिसांकडे स्पष्टतेबाबतीत विचारणा करण्यात आली होती. आज महापालिकेकडे विचारणा केली जाते. महापालिका या विषयात गंभीर आहे आणि महापालिकेने योग्य पावलं उचलल्याचं आतापर्यंत दिसतंय, म्हणून माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. मी असं म्हटलं, आम्ही त्याच्या मागावर आहोतच. जी माहिती आहे ती पत्ररूपाने महापालिकेला मी लिहिलेली आहेच. महापालिकेने संशय बळावा असं काही करू नये.
आणि आतापर्यंत CCTV का घेतले नाहीत याचंही उत्तर द्यावं. मंत्री गेलेले असेल तर वावगं काय एखादा मंत्री एखाद्या पार्टीला जाऊ शकतो. मी कुठे काय त्याच्यावर टीकाव केले. नेमके आक्षेप काय ते सांगा. मी म्हटलं की कोण कोण होतं, मंत्री होता काय सांगावं. मी कुठल्या मंत्र्याने पार्टी घ्यावी का नव्हे याच्यावर आक्षेप केलेलाच नाही. आशिषजी, ज्या पद्धतीने तुम्ही महापालिकेला आवाहन करता की त्यांनी माहिती जाहीर करावी, जे सहभागी झाले होते त्यांच्याकडून जी लपवाछपवी केली जाते, ही जी सगळी मंडळी आहे ही प्रतिष्ठित आणि कलाकार मंडळी आणि अपर क्लासची मंडळी आहे, त्यांना तुम्ही का आवाहन करत नाही? आणि तुमच्या मतदारसंघातली आहे, तुमच्या मतदारसंघात झालेला कार्यक्रम असा ते मला वाटतं स्वतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा मला स्वतः फोनवर सांगितलं की सीमा नामक भगिनीने काय सांगितलं, करीना कपूरांनी काय सांगितलं, याच्यात लपवालपवी केली, त्यांनीच मला सांगितलं. तर जे बाधित लपवालपवी करतात त्यांच्याचकडनं मी विचारणा करण्याचा काय हेतू असू शकतो. आणि त्यामुळे निष्पक्ष महानगरपालिका वागेल ही अपेक्षा धरून मी त्यांच्याकडनं माहिती मागितलेली आहे. सामाजिक बांधिलकी, कारण हे जे आहे, कारण विषय कोरोनाचा आहे आणि जबाबदार नागरिक आहेत, त्यामुळे तुम्ही त्यामुळे ज्यांच्याकडे करोनाच्या विषयामध्ये प्रसार होऊ नये जबाबदारी आहे त्या महानगरपालिकेकडनं मी अपेक्षा करणं संयुक्तिक आहे, म्हणून मी महापालिकेकडनं केलं आहे. कोरोनाच्या काळात लढा देताना मुंबई महापालिकेने 117 निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर बोलवले आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी आहेत आणि त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले अशी माहिती समोर येते. त्याच्यावर भाजपची भूमिका काय? तर मला याची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. हे खरं आहे की महानगरपालिका असो वा अन्य प्रशासकीय व्यवस्था असो, इथे करोनाच्या काळामध्ये मनुष्यबळाची कमतरता होऊ नये म्हणून प्रशासकीय सेवेत असतील किंवा अधिकारी सेवेत असतील, ही मनुष्यबळ पुन्हा पूर्ववत करण्यासाठी काही निर्णय घेतले गेले होते. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट खाली ते कदाचित योग्यही असतील, पण तो बहाणा घेऊन ज्यांच्यावर भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशांना घेण्यासाठी रेड कार्पेट होत असेल तर ते संयुक्तिक नाही. आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारी व्यक्तींना रेड कार्पेट करण्यासाठीचे जर प्रकार झाले असतील तर त्याच्यावर नक्की आम्ही प्रशासनाला धारेवर धरू. एक एक आरामशीर एक 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 काय काय सशर्त परवानगी दिलेली आहे. सशर्त परवानगी. ते मला माहिती नाही, माहिती घ्यावी लागेल. ओबीसी आरक्षणावरून जो काही निर्णय झाला तेव्हा नवाब मलिक म्हणाले संघाला आरक्षणयुक्त भाग झाला आहे अशी तुमची काय? खरं तर स्वतःच्या सरकारचा हेकेखोरपणा आणि हेटाळणी यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27% ओबीसी समाजाचं आरक्षण महाराष्ट्र विकास आघाडीने म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याचा खून केला असा आमचा आरोप आहे. आणि या खून आरक्षणाचा केला याचं कारण केवळ हेकेखोरीपणा आणि हेटाळणी. हेकेखोरीपणा काय तर ज्या पद्धतीने 2019ला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवाडा दिला आणि त्यामध्ये ट्रिपल टेस्ट वर खरा ठरणारा इम्पेरिकल डाटा गोळा करा, सोप्या भाषेत सांगायचं तर एवढंच एका वाक्यातलं जजमेंट निवाडा सुप्रीम कोर्टाने दिला. अहंकार आणि सत्तेची मस्ती डोक्यात शिरल्यावर काय वागलं जातं तर हा हेकेखोरपणा जो ठाकरे सरकारने केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी 2019लाच सरकारला पत्र लिहिलं आणि सांगितलं की मागासवर्गीय आयोग नेमा, इम्पेरिकल डाटा गोळा करा, आरक्षणाच्या समर्थनातली कार्यपद्धती करा. आम्ही या 3 मागण्या केल्या. सरकारने काय केलं? ठाकरे सरकारने इम्पेरिकल डाटा आम्हाला केंद्र सरकारने द्यावा, जनगणनेची सांख्यिकी केंद्र सरकारने द्यावी आणि साथीच्या रोगामध्ये आम्हाला इम्पेरिकल डाटाचं काम करता येणार नाही, ही उत्तरं दिली. खरं तर आपण समजून घेतलं पाहिजे, लोकसंख्येची जनगणना आणि त्याचा सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड योजनांसाठीचा उपयोग
हे एका बाजूला आणि इम्पेरिकल डाटा आणि त्यातून ओबीसी समाजाला मागासले पण सिद्ध करणारी सांख्यिकी ही दुसऱ्या बाजूला. हे दोन एक नव्हे. हे पहिल्या दिवसापासून ठाकरे सरकारला माहीत आहे. त्याच्या पुढचा भाग मी मांडतच नाही की 2011च्या जनगणनेमध्ये दोष किती आहेत हा मुद्दा जाऊ दे. त्या जनगणनेच्या किंवा सोशली इकॉनॉमिकल बॅकवर्डच्या आधारावर ओबीसी समाजाचं निवडणुकीला आवश्यक असलेलं ट्रिपल टेस्टचं मागासलेपण सिद्ध होऊ शकत नाही. आंब्याच्या झाडासमोर चिंच किती लागली विचारता येऊ शकत नाही. सन्माननीय भुजबळ साहेब, सन्माननीय वडेट्टीवार साहेब आणि नाना पाटोलेजी यांनी आंब्याच्या झाडासमोर उभं राहून चिंच द्या हे म्हटलेलं आहे. आणि हाच मुळा हेकेखोरपणा आहे. आणि हेटाळणी काय? केंद्र सरकार देत नाही, केंद्र सरकार देत नाही, केंद्र सरकार देत नाही. केंद्र सरकारचा याच्याशी काय संबंध? शेवटी कोर्टाने निवाडा दिला. आणि त्यामुळे लोकांची फसगत करायची, असंबंध बोलायचं, विपर्यास करायचा आणि त्यातून ओबीसी समाजाच्या 27% स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुकीच्या आरक्षणाचा खून करायचा, हे पाप यांचं आहे. भुजबळ साहेबांनी प्रश्न उपस्थित केला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मग केंद्राला तेव्हा पत्र का लिहिलं होतं? अहो विपर्यास किती कराल साहेब? फडणवीस साहेबांनी केंद्राला जे पत्र लिहिलं त्यावेळेला कोर्टासमोर जी केस होती ती 50% वरचं आरक्षण समर्थनीय करण्यासाठीची होती. त्यासाठी जनगणनेचा अहवाल मागितला होता. 50% आतमध्ये असलेल्या 27% ओबीसीच्या मागासलेपणाला ट्रिपल टेस्ट प्रमाणे देणाऱ्या आरक्षणाची केस नव्हती. त्यामुळे स्वतःचं नाकर्तेपण दुसऱ्यावर आरोप करून झाकता येत नाही. आणि म्हणून हा खून ठाकरे सरकारने आरक्षणाचा केलाय, नवाब मलिक साहेबांच्या सरकारने केलाय. आमचे त्यांना थेट सवाल आहेत की 2019चं जजमेंट तुम्ही का वाचलं नाही? हे सरकार दृष्टीहीन, बुद्धिहीन, दिशाहीन आहे. मी दृष्टीहीन यासाठी म्हणतो की त्या ट्रिपल टेस्टचं जजमेंट 2019ला आलं होतं ते तुम्ही वाचलं का नाही? मी बुद्धिहीन या सरकारला यासाठी म्हणतो की ते जजमेंट, त्याच्यानंतर माननीय विरोधी पक्षनेत्यांनी लिहिलेला पत्र, सभागृहात केलेली चर्चा, त्यानंतर झालेली बैठक, यातला जो असलेला सगळा निघालेला जो परिपाक आहे त्याच्यावर कायदेशीर सल्ला घेतला नाही, हे बुद्धिहीनता आहे. आणि दिशाहीन यासाठी म्हणतो, जे काम आता आपण 3 महिन्यात करू म्हणत होतात ते गेल्या 2 वर्षभर तुम्ही दुसरीकडे दिशादर्शन, अंगुली दर्शन करत होतात, म्हणून दिशाहीन आहात. आणि त्यामुळे ओबीसी समाजाच्या या आरक्षणाचे मारेकरी आणि खून करणारी मंडळी ही ठाकरे सरकारमध्ये बसली आहेत. आणि माझं म्हणून आव्हान आहे, तुम्ही आमच्या ओबीसी समाजाचं 27% निवडणुकीतलं आरक्षण आणि त्यांची पदं संरक्षित करू शकला नाहीत तर सन्माननीय भुजबळ साहेब, सन्माननीय वडेट्टीवार साहेब, तुम्ही तुमचा पदत्याग करणार आहात का? जर ओबीसी समाजाच्या निवडणुकीच्या पदाला तुम्ही संरक्षित करू शकला नाहीत तर त्यासाठी तुमचा पदत्याग करणं अपेक्षित धरणं अयोग्य आहे का? धन्यवाद. मराठीतला प्रश्न आहे की येणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदानाने होणार आहे. काल नियम सुधारणा समितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला, नियम बदलण्यात आलेला आहे. मुक्त मतदानाऐवजी आता आवाजी मतदान पद्धतीने ही निवड होईल. भाजप सदस्यांनी विरोध केलेला आहे, पण तुमचं काय म्हणणं आहे? मुळात नियमात बदल करण्याची गरज का वाटली? नियम जो जुना होता तो बदलण्याची आवश्यकता काय ठरली? महाराष्ट्र विकास आघाडीमधल्या सरकारमधले पक्ष मतदानापासून पळ काढतायत का घाबरतायत?
आपली मतं फुटतील म्हणून त्यांच्या मनात चिंता आहे का त्यांना याची पूर्ण माहिती आहे? आणि म्हणून जे चिंताग्रस्त आहेत, जे घाबरलेल्या मनस्थितीत आहेत, अशाच लोकांनी नियम बदलाचा प्रस्ताव केला आहे असं आमचं म्हणणं आहे. राज्य मार्ग सडक आयोगाला निधी मिळत नाहीये असं पत्रही त्यांनी दिले ना. राज्य सरकारला म्हटलंय आम्हाला मनुष्यबळ नाहीये, तर आम्ही डेटा कसा जमा करायचा? 2 वर्षापासून ही चर्चा राज्य सरकार करते आहे. सक्षम सरकार आणि असं म्हणतायत की आमचा कारोबार हा सगळ्या राज्यांच्या वर, आम्ही मदत करायला तयार आहोत. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकण्यासाठी जी मदत करायला लागेल ती आम्ही करायला तयार आहोत. साथीच्या रोगात किंवा पॅन्डेमिकमध्ये सुद्धा या राज्यातीलच व्यवस्थेतल्या लोकांनी, प्रशासनातील सगळ्यात जास्त लसीकरण देशातलं करून दाखवलं आहे. मॅन टू मॅन, 1 to 1. जर इतकी क्षमता आमच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि व्यवस्थेतल्या लोकांमध्ये आहे, हे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय आल्यावर मात्र या साथीच्या रोगाच्या किंवा पॅन्डेमिकच्या काळामध्ये त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित का केला जातोय? कारण इच्छाशक्तीचा ठाकरे सरकारमध्ये असलेला अभाव आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सुटू शकतात, सुटल्या पाहिजेत. तुमच्या इच्छाशक्ती असेल तर कामाला लागा, आम्ही तुम्हाला समर्थन देऊ. आता नगरपंचायतीच्या सगळ्या निवडणुका या विदाऊट ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे, तर त्यावर आपली काय प्रतिक्रिया? माननीय देवेंद्र फडणवीस त्यावर प्रतिक्रिया देतील. आपके इलाके में जो करंट मेंबर रहते हैं, आपके खासतौर से चुनाव क्षेत्र में, उनके घर पे जो पार्टी संबंध में आपने ईएमसी को पत्र लिखा है, क्या उस पत्र के जरिए आपने मांग की? जो प्रिंट मीडिया और इलेक्ट्रॉनिक मीडिया में जानकारी सामने आई है, करण जौहर इनके घर पे पार्टी हुई थी और जो बताया गया है, जो सामने आया है, उसमें उसी पार्टी में जो नाम मेरे सामने बताए गए शायद वो सही होंगे. सीमा खान, अमृता अरोरा, करीना कपूर, इनको कोरोना की लागत हुई और ये जब छपके सब के सामने आया तो उसके बाद मैंने पत्र महानगर पालिका को लिखा और स्वयं बात भी की और मैंने सवाल पूछे कि उनके घर पे पार्टी में कितने लोग थे. जो जानकारी बताई गई 8 लोग थे. हमने सवाल पूछा ये 8 ही लोग थे, ये जानकारी पर आप कैसे पहुंचे? तो हेल्थ अधिकारियों ने हमें कहा है कि पहले सीमा नाम के किसी व्यक्ति ने बताया कुछ नाम नहीं बताए. फिर करीना कपूर जी से महानगर पालिका लोगों ने बात की, उन्होंने बचे हुए नाम बताए. इसका मतलब कहीं ना कहीं कितने नाम थे और कौन थे इसके बारे में संदेह है. हमने महापालिका से यह भी पूछा है कि इसकी पुख्ता जानकारी लेने के लिए उस बिल्डिंग के रीजेंसी टावर या जो भी नाम है उस बिल्डिंग का, उसका सीसीटीवी फुटेज पूरा आपने लिया है क्या, या वहां होने वाले ड्राइवर, स्टाफ या उस बिल्डिंग में रहने वाले अन्य लोगों से जानकारी ली है क्या? जो टेलीफोनिक मुझे बताया गया, ऐसी कोई भी जानकारी अभी तक महापालिका ने नहीं ली और इसके कारण हमने महापालिका को सवाल पूछ रहे हैं, क्या उस पार्टी में 8 या 8 से ज्यादा लोग थे? वो कौन थे और उसमें राज्य सरकार का कोई मंत्री था क्या? इस प्रकार का शक और पुख्ता न बने, इसके लिए महानगर पालिका ने सीसीटीवी फुटेज वहां का लेना चाहिए और वो पब्लिक भी करना चाहिए. ये हमने मांग रखी है. कोरोना को लेकर जनता की चिंता और इस प्रकार के शक को पुख्ता न बनाया जाए, इसके लिए इसकी जानकारी सार्वजनिक करनी चाहिए, हमारी मांग है. महानगर पालिका ऐसा करेगी, ये मेरी अपेक्षा है. सर, एक सवाल और है कि उत्तर प्रदेश में लखीमपुर खीरी की जो घटना हुई, वहां पर केंद्रीय मंत्री अजय खेनी से जब एसआईटी ने उनके बेटे पर नए
धाराएं लगाई, उस पर पत्रकारों ने सवाल किया तो लगातार उन्होंने वहां पर बदसलूकी की, तो वीडियो भी वायरल और कल से ये चर्चा जो है पूरे देश भर में छिड़ी हुई है। आप इस घटना को कैसे देखते हैं? क्या इस तरह का बर्ताव केंद्रीय मंत्री ने करना चाहिए? और दूसरा, अगर उन्होंने किया है तो क्या उन पर कार्रवाई सरकार ने करनी थी, उनको पद से हटा दिया जाए? ये केंद्रीय स्तर का विषय है और हमारे केंद्रीय प्रवक्ता इसके ऊपर प्रतिक्रिया देंगे। कल महाराष्ट्र की कैबिनेट में एक निर्णय लिया गया, महाराष्ट्र पब्लिक यूनिवर्सिटी एक्ट 2016, इसमें अमेंडमेंट की गई है और 9A नाम का नया सेक्शन डाला गया है। पुराना कानून और नया प्रस्तावित कानून, उसमें अंतर क्या है? तो 2016 के कानून के तहत जब भी वाइस चांसलर की नियुक्ति करना अपेक्षित होगा और आवश्यक होगा, तब माननीय राज्यपाल महोदय 6 महीने पहले एक उसके शोध कमेटी अपॉइंट करेंगे, जिसमें रिटायर्ड सुप्रीम कोर्ट स्टेट या रिटायर्ड हाईकोर्ट जज सदस्य होंगे, 2 रेप्यूटेड एजुकेशनिस्ट सदस्य होंगे, 3 कोई पद्म अवार्डी उसमें सदस्य हो सकता है, 4 राज्य सरकार के प्रिंसिपल सेक्रेटरी हायर एजुकेशन उसके सदस्य हो सकते हैं, 5 राष्ट्रीय स्तर पर गुणवत्ता धारक एजुकेशनिस्ट उसका सदस्य हो सकता है। और ये कमेटी जो राज्यपाल नियुक्त करेगी, वो जितने भी एप्लीकेंट होंगे उसमें से छानबीन कर एकेडमिकली करेक्ट बातों को राज्यपाल महोदय के सामने रखेंगे। इस कानून को बदलाव करके अभी ठाकरे सरकार ने ये कहा कि भाई हाईकोर्ट, सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस, प्रिंसिपल सेक्रेटरी, रेप्यूटेड एजुकेशनिस्ट, पद्म अवार्डी, इनकी कमेटी हमें मंजूर नहीं। राज्य सरकार जो कमेटी नियुक्त करेगी, उनकी भाषा में कहना है तो उनका ही छापा, उनका ही काटा। ऐसी कमेटी एप्लीकेंट में से कुलगुरु यानी वाइस चांसलर अपॉइंट करने का काम करेगी। ये सरासर विद्यापीठों का आक्रमण है। इससे यह स्पष्ट होता है कि इसके आगे महाराष्ट्र में अलग अलग यूनिवर्सिटीज में युवा सेना के किचन कैबिनेट में वाइस चांसलर तय होने की प्रक्रिया होगी। जो आज तक का पूर्वानुभव है अलग अलग अपॉइंटमेंट्स में, उससे समझ में आता है कि ऐसा सचिन वाजे टाइप आदमी कुलगुरु न बन जाए, वाइस चांसलर न बन जाए, और हमारे विद्यार्थियों को ऐसे कोई सचिन वाजे के सिग्नेचर का प्रमाण पत्र न मिल जाए, हमारी मन की शंका है। हमारा सवाल है सरकार को कि जो 6 महीना एक कमेटी के स्टडी के बाद हुआ, जो महाराष्ट्र के दोनों सदनों में चर्चा हुई, उनकी ज्वाइंट मेंबर्स की कमेटी में चर्चा हुई, उसके बाद पारित हुआ, जो 1.5 साल की प्रक्रिया के बाद पारित हुआ, वो कौन सा स्टडी ग्रुप अपॉइंटमेंट करने के बाद आपने खारिज कर, उसके पीछे खारिज करने की वजह क्या थी? ये सिर्फ और सिर्फ राजनीतिक कारणों से किया जा रहा है। यूनिवर्सिटी में अब राजनीतिक चाल करने के लिए ठाकरे सरकार ने किया है। जो राजाबाई टावर अंग्रेजों के सामने नहीं झुका, उस राजाबाई टावर को अभी मंत्रालय के सामने झुकाने का काम ठाकरे सरकार कर रही है। और इसके लिए यूनिवर्सिटी बचाओ ये कार्यक्रम लेकर भारतीय जनता पार्टी आगे बढ़ेगी।